नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की व्हिडिओचं आपण बॅकग्राऊंड कसं हटवायचं फोटोचं. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला क्रोमा ओपन करायचा आहे. इथे सर्च करायचं आहे. इथे सर्च आयकॉनवर क्लिक करून आपल्याला इथे सर्च करायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड सर्च करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे सर्च करून घ्यायचं आहे आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड. तर ही वेबसाईट आलेली आहे. इथे आपल्याला क्लिक करून ही ओपन करून घ्यायची आहे पहिली वेबसाईट. तर वेबसाईट आपली ओपन झालेली आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, इथे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अपलोड फोटोवर. तर आपल्याला एक फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर मी सध्याचा हे फोटो अपलोड करत आहे. अपलोड झाल्यानंतर इथे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, तर इथे पूर्ण झाल्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडी लोडिंग घेईल आणि आपल्याला थोड्याच वेळात हे म्हणत आहे दुसरी फाईल वापरा. तर त्याचे हटवू शकत नाही मित्रांनो, दुसरा एक फोटो घ्यावा लागणार आहे आपल्याला. तर मी एक फोटो सिलेक्ट करून घेत आहे. तर हे फोटो मी सिलेक्ट केलेला आहे. पूर्ण झाल्यावर क्लिक करून आपल्याला थोड्याच वेळात आपलं हटणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण फोटोचं बॅकग्राऊंड हटवू शकता. आणि पुन्हा इथे क्लिक करून आपल्याला इथे टाकायचे आहे टेम्पलेट. तर इथे क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथे आपल्याला अशा प्रकारचं थोडं कमी जास्त करू शकता आणि इथे तुम्ही करू शकता. आणि पूर्ण झाल्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे ऑप्शन दिसत असेल, इथे क्लिक करून आपण टेम्पलेट लावू शकता. तर टेम्पलेट लावू शकता तुम्ही ह्याच्या मागं. तर अशा प्रकारचे तुम्ही टेम्पलेट इथे लावू शकता. खूप छान मला तो खूप आवडलेले आहे ते टेम्पलेट. त्याच्यात खूप छान टेम्पलेट आहेत. तुम्ही याच्यातलं एक बी सिलेक्ट केले ना, तुमच्या व्हिडिओला यूज खूप येतील. तर आता मी हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे. झाल्यावर क्लिक करून आपल्याला डाउनलोड करण्यासाठी इथे ऑप्शन दिसत असेल, पहिल्यांदा डाउनलोड करावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फाईल उघडावर क्लिक करायचं आहे. आता ही डाउनलोड आपली फाईल झालेली आहे. आता गॅलरीत बी आली असेल. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, असा फोटो एडिट करू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.